नमस्कार. साहित्य वाटा या यूट्यूब चॅनलचे तेजस राजवडे यांना मी सुरुवातीला मनपूर्वक धन्यवाद देते की सावित्रीबाई फुले यांच्यावरती बोलण्याची संधी मला या ठिकाणी उपलब्ध करून दिली. महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्रांतीचे आर्धयूग क्रांतीसूर्य ज्योतिबा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या स्मृतीस मी अभिवादन करते आणि माझ्या विवेचनाला सुरुवात करते. आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. सावित्रीबाईंचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात नायगाव या ठिकाणी झाला. सावित्रीबाईंच्या वडिलांचं नाव हे खंडोजी आणि आईचं नाव लक्ष्मी. याबरोबरच सावित्रीबाईंना 3 भाऊ होते, म्हणजे अशी ही एकूण 4 भावंड. 1831 मध्ये सावित्रीचा जन्म झाला आणि साधारणतः 1840 मध्ये गोविंदराव फुले यांचा मुलगा ज्योतिबा यांच्याशी म्हणजेच महात्मा फुले यांच्याशी सावित्रीचा विवाह झाला. साधारणपणे आपण विचार केला तर 1800 हा कालखंड समजून घेत असताना आपल्याला 19वे शतक हे विचारात घ्यावं लागतं. 19वे शतक हे महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीतील परिवर्तनाचं, प्रबोधनाचं, स्थित्यंतराचं आणि बदलाचं शतक म्हणून ओळखलं जातं. या काळाने फार वेगवेगळे आणि मोठमोठे बदल हे घडवून आणलेले आहेत. 1818ला ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये 1818ला पेशवाईचा अस्त झाला आणि ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये प्रस्थापित झाली. महाराष्ट्रामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये बदल व्हायला सुरुवात झाली. विविध प्रकारच्या शैक्षणिक संस्था निर्माण झाल्या, नियतकालिकांचा उदय झाला, मुद्रण कलेचा शोध लागला आणि परकीयांचं साहित्य, लेखन, वाचन हे आपल्याकडे व्हायला सुरुवात झाली. आणि या विचारांना प्रेरित झालेली सुधारकांची, विचारकांची एक कर्त्या सुधारकांची पिढी जन्माला आली. त्यामध्ये मग अगदी न्यायमूर्ती रानडेंपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतची पार्श्वभूमी, एक इतिहास आपल्याला सांगता येतो. 1818ला पेशवाईचा अस्त झाल्यानंतर, ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर शिक्षणाच्या बाबतीमध्ये एक सजग भान यायला सुरुवात झाली आणि लेखन आणि वाचन या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. परदेशामध्ये कुठल्या प्रकारचं साहित्य निर्माण होतं आहे, कुठले विचारवंत, कुठले कार्यकर्ते, कुठले समाज सुधारक निर्माण झालेले आहेत, कशा प्रकारे समाज प्रबोधनासाठी काम करत आहेत, या संदर्भातला एक नवा विचार करणारी सुधारकांची फळी जन्माला आली. आणि त्यामधीलच एक सुधारक म्हणून आपण महात्मा फुलेंचं नाव घेऊ शकतो. महात्मा फुले विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येनं केले, असे शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणारे बोलघेवडे नव्हे तर करते सुधारक म्हणून आपण त्यांचा नामोल्लेख करतो. महात्मा फुलेंचं कार्य हे खूप मोठ्या प्रमाणावर आहे. खूप मोठं काम त्यांनी करून ठेवलेलं आहे. आपण बऱ्याच जणांनी हे वाचलं असेल, कुठेतरी अभ्यासलं सुद्धा असेल की महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाचा वसा घेतला. मग अशा या सुधारकांसोबत सावित्रीबाईंचा विवाह 1840 मध्ये पार पडला. त्यावेळेचा एक अनुभव मी या ठिकाणी सांगते की सावित्रीबाई असं सांगतात की एके दिवशी मी महात्मा फुले शेतावरती असताना जेवणाचा डबा घेऊन चालले होते. तेव्हा वाटेमध्ये एक ख्रिस्ती मिशनरीची शाळा लागली आणि त्या शाळेमध्ये एक ख्रिस्ती शिक्षिका ही मुलांना शिकवत होती, अध्यापनाचं काम करत होती. तेव्हा बराच वेळ मी त्या ठिकाणी उभं राहून त्यांचं बोलणं, त्यांचं शिकवणं हे ऐकत होते. हे त्या बाईंच्या लक्षात आलं आणि त्यांनी मला जवळ बोलावलं आणि विचारलं, तुला लिहिता वाचता येतं का? त्यावर सावित्रीबाई म्हणतात, मला लिहिता वाचता येत नाही. त्या नकार देतात. त्यावर त्या शिक्षिका सावित्रीबाईंच्या हातामध्ये एक चित्रांचं पुस्तक ठेवतात आणि सावित्रीबाई ते पुस्तक घेऊन पुन्हा आपल्या शेतावरती निघून जातात. शेतावर पोहोचल्यानंतर महात्मा फुले त्यांना विचारतात, सावित्री तुला एवढा उशीर का झाला? तेव्हा सावित्रीबाई त्यांना सांगतात की रस्त्यावरून येत असताना मिशनरीच्या शाळेतल्या शिक्षिकेची आणि माझी भेट झाली आणि त्यांनी मला हे पुस्तक भेट म्हणून दिलं आहे. त्यावर महात्मा फुले सावित्रीबाईंना विचारतात, सावित्री तुला वाचता लिहिता येतं का?
त्यावर सावित्रीबाई फार मार्मिक उत्तर देते. त्या असं म्हणतात की मी बाय माणूस, मला कोण शिकवणार. मी बाय माणूस, मला कोण शिकवणार. म्हणजे या विचारामधून, या वाक्यामधून स्त्री मुक्तीचा आत्मस्वर प्रकट झालेला आहे. त्यावर महात्मा फुले असं उत्तर देतात की तुला मी शिकवतो. यामधून महात्मा फुलेंचा स्त्री शिक्षणाकडे, स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन, काळाचा विचार न करता काळाच्याही पुढे जाऊन विचार करण्याची एक दृष्टी आपल्या लक्षात यायला लागते. त्यानंतर महात्मा फुले सावित्रीबाईंना शिक्षण द्यायला सुरुवात करतात. हे शिक्षण घेत असताना सावित्री आणि महात्मा फुले दोघांनाही मोठ्या प्रमाणावरती हा कौटुंबिक जो त्रास आहे, कौटुंबिक जो विरोध आहे तो स्वीकारावा लागलेला होता. म्हणजे ज्या कालखंडामध्ये, ज्या काळामध्ये एखाद्या स्त्रीला घराबाहेर पडण्याचा अधिकार नव्हता, पायामध्ये चप्पल घालून घराबाहेर पडण्याचा अधिकार नव्हता, किंवा ती स्त्री स्वयंपाकघरामधून दिवाणघरामध्ये येऊन बोलू शकत नव्हती, अशा काळामध्ये एका स्त्रीनं शिक्षण घेणं किंवा घराबाहेर पडणं, सभा संमेलनामध्ये भाषण करणं किंवा नवऱ्यासोबत बोलणं, या गोष्टी ही फार मोठी क्रांती होती. ह्या सर्व बदलाला महात्मा फुलेंनी सुरुवात केली. मग ही सुरुवात करत असताना ही सुरुवात कोणापासून केली? आपल्या कुटुंबापासून, म्हणजे आपली पत्नी सावित्री हिच्यापासून. पहिल्यांदा त्यांनी सावित्रीला शिक्षण द्यायला सुरुवात केली आणि सावित्रीनेही शिक्षणाची आवड असल्यामुळे मला कोण शिकवणार, म्हणजे या ठिकाणी त्यांना असणारी शिक्षणाची आवड, ओढ आणि आपण शिक्षण घ्यावं ही निर्माण होणारी जाणीव, आत्मा बोलणं, आतमधून आवाज येणं की आपण शिक्षण घेतलं पाहिजे, ही आवड निर्माण होणं सावित्रीबाईंच्या या वाक्यामधून व्यक्त होत जाते. आणि त्याच पद्धतीनं त्यांच्या पतीनं म्हणजे ज्योतिरावांनी त्यांना साथ देणं ही फार मोठी गोष्ट होती. म्हणजे जसं आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, तशाच पद्धतीने या स्त्रीच्या जडणघडणीमध्ये, या स्त्रीच्या प्रगतीमध्ये, या स्त्रीच्या शिक्षणामध्ये महात्मा फुलेंचा हात किंवा एक पाठिंबा असलेला आपल्याला दिसून येतो. महात्मा फुलेंच्या कार्यामध्ये सावित्रीबाईंनी प्रत्येक वेळी ठामपणे उभं राहण्याची भूमिका घेतलेली आपल्याला दिसून येते. ज्यावेळी कुटुंबामधून महात्मा फुलेंना, ज्योतिबांना विरोध होत होता की तिला शिकवू नको, अशा वेळी या कौटुंबिक विरोधाला किंवा धर्ममार्तंडांच्या म्हणजे धार्मिक वातावरण हे अशा स्वरूपाचं होतं की स्त्री हा प्रगतीच्या मार्गातला धोंड आहे, स्त्रीला शिक्षण हे द्यायला नको, स्त्रीने जर शिक्षण घेतलं तर तिचा पती हा नरकात जातो, अशा प्रकारे स्त्रियांमध्ये शिक्षणाविषयीचं भय, भीती ही बिंबवली जात होती. अशा वेळी महात्मा फुले एकीकडे काळाच्या पुढे जाऊन विचार करतात. ही गोष्ट प्रस्तुत काळातील धर्ममार्तंडांना न पटणारी होती. अशा वेळी महात्मा फुलेंना विरोध करण्याचं काम हे लोक करायला लागतात. आणि एक वेळ अशी येते की कुटुंबही महात्मा फुले आणि सावित्रीला नाकारतात, म्हणजे शिक्षणाला विरोध करून तुम्ही हे सर्व काही थांबवा, अशा प्रकारे सांगायला सुरुवात करतात. परंतु ज्योतिबा आणि सावित्री हे दोघेही आपलं शिक्षणाविषयीचं कार्य अखंडपणे सुरू ठेवतात. ही फार मोठी गोष्ट ही आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणजे स्त्रियांचा उद्धार जर करायचा असेल, समाजाचा एकूण विकास करायचा असेल तर स्त्री सुद्धा शिकली पाहिजे, स्त्रियांना शिक्षण दिलं पाहिजे, स्त्री सुद्धा एक माणूस आहे, ही जाणीव महात्मा फुलेंच्या ठिकाणी होती. आणि ती जाणीव सावित्रीबाईंमध्ये रुजली आणि सावित्रीच्या रूपाने महाराष्ट्राला एक पहिली स्त्री शिक्षिका मिळाली. याचं श्रेय हे महात्मा फुलेंना द्यायला हवं असं मला वाटतं. स्त्री शिक्षणानं प्रगती होणार हा काळाच्या पुढे जाऊन बघण्याचा जो विचार होता तो ज्योतिबांनी बघितला आणि स्त्री शिक्षणाचं काम हाती घेतलं. आणि त्यांच्या या कार्यामध्ये सावित्रीने त्यांना प्रत्येक वेळी खंबीरपणे साथ दिली. हे या दृष्टीने महत्त्वाचं आहे. 1848 साली जेव्हा भिड्यांच्या वाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, तेव्हा सावित्रीबाई रस्त्याने जात येत असताना मातीचे शेण गोळे खाल्ले, परंतु आपलं काम त्यांनी कधी थांबवलं नाही.
आपण जर विचार केला तर इतर स्त्रियांच्या उद्धारासाठी शिव्या खाणं, शेणगोळे खाणं, मातीचे गोळे खाणं, अभद्र बोलणं ऐकून घेणं हे सहन न करता आरामदायी आयुष्य सावित्री जगू शकली असती. परंतु सावित्रीने तो मार्ग न स्वीकारता रोज शेणगोळ्यांच्या लाखोट्या तिने वाहिल्या, स्वतःच्या अंगावर घेतल्या, परंतु आपलं अध्यापनाचं काम तिने अखंडपणे सुरू ठेवलं. अशा या मातेमुळेच आज मी किंवा माझ्यासारख्या अखंड अनेक स्त्रिया आज पुढे येऊन बोलत आहेत. याचं सर्वस्वी श्रेय हे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्याला जातं. 19व्या शतकाच्या एकूण सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय परिवर्तनामध्ये या दाम्पत्यानं केलेलं जे काम आहे, शिक्षणविषयक केलेलं जे काम आहे, ते इतिहासाला विसरता येणार नाही आणि नाकारताही येणार नाही. इतकं महत्त्वाचं, मौलिक अशा स्वरूपाचं काम, एक मैलाचा दगड असणारं, प्रभावी अशा स्वरूपाचं क्रांतीचं पर्व या फुले दाम्पत्याने रचलेलं आपल्याला दिसून येतं. सावित्रीबाईंनी स्त्रियांच्या शिक्षणाचा वसा घेतल्यानंतर घरोघरी जाऊन त्यांच्या पालकांची समजूत काढून मुलींच्या शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन दिलेलं आपल्याला दिसून येतं. अशा वेळी बालविधवांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर होतं. 19व्या शतकामध्ये अतिशय लहान वयामध्ये मुलींचं लग्न व्हायचं, बाल जरट विवाह केले जायचे. अगदी उतार वयात आलेल्या एखाद्या वृद्ध व्यक्तीशी सुद्धा बाल मुलीचा विवाह करून दिला जायचा. अशा वेळी त्या पतीचं अकाली निधन झाल्यानंतर ती मुलगी बाल विधवा व्हायची. तिच्या पुढे संपूर्ण आयुष्य उभं असताना सुद्धा तिला विद्रूप केलं जायचं, तिचं केशवपन केलं जायचं, तिचं माणूस पण नाकारलं जायचं. ही गोष्ट या फुले दाम्पत्यानं बघितली आणि त्या दृष्टीने त्यांनी विधवा पुनर्विवाहाचं काम हाती घेतलं. हे करत असताना त्यांनी नाभिकांचा संप घडवून आणला की जे नाभिक स्त्रियांना धर्माच्या नावाखाली धर्मव्यवस्था ही स्त्रीला हीन प्रकारची वागणूक देत होती, तिचा पती मेल्यानंतर ही स्त्री विद्रूप केली जायची, तिचे केस कापले जायचे, केशवपन केलं जायचं, नाभिकांच्या मार्फत तिचं केशवपन केलं जायचं. ही गोष्ट थांबवण्यासाठी सावित्रीबाईंनी नाभिकांचा संप घडवून आणला आणि यामधून विधवा पुनर्विवाह झाला पाहिजेत हा एक नवा क्रांतीचा विचार तिने मांडला. या दृष्टीने मला सावित्री खूप महान वाटते की काळाचा विचार केला असता एका स्त्रीने नाभिकांचा संप घडवून आणले म्हणजे संपूर्ण प्रस्थापित व्यवस्थेला छेद देण्याचं काम या ठिकाणी सावित्रीने केलेलं आहे. दुसरं असं की जाती व्यवस्थेचा बळी ठरलेली जी एकूण समाज व्यवस्थेचा विचार केला तर चहूबाजूने कुठल्या घटकाचं जर शोषण झालं असेल, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शारीरिक बाबतीमध्ये आणि जात वास्तवाचं वेगळं वास्तव, वेगळं शोषण जर आपण विचारात घेतलं तर या सर्व शोषणाच्या केंद्रस्थानी होती ती म्हणजे स्त्री. आणि या स्त्रीला जर समाजामध्ये मानाचं स्थान मिळवून द्यायचं असेल, तिचं म्हणून स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर स्त्री ही शिकली पाहिजे, स्त्रीने हे शिक्षण घेतलं पाहिजे आणि स्त्रीने नवा समाज, नवा इतिहास घडवला पाहिजे. ही जाणीव स्त्रियांमध्ये निर्माण करण्याचं काम या दाम्पत्याने केलं, या सावित्रीने केलं. अशी ही सावित्री जर घडली नसती, असे हे ज्योतिबा जर निर्माण झाले नसते, काळाच्या पुढे जाऊन विचार करणारे हे दाम्पत्य जर निर्माण झालं नसतं तर आज आम्ही स्त्रिया कुठे असतो याचा विचारही आज करवत नाही. अशा पद्धतीनं सावित्रीबाई आणि फुलेंनी काम करत असताना ज्या बालविधवा होत्या यांच्या बाबतीमध्ये जर काही प्रसंग घडला, कुटुंबामधून जर त्यांना नाकारलं गेलं, अशा वेळी एखाद्या स्त्रीला जर बाळंत होणार असेल, तिला मूल होणार असेल तर या विधवा झालेल्या स्त्रीला एकतर मूल मारणं किंवा मरणं हे दोनच पर्याय उपलब्ध असत. अशा वेळी या स्त्रीला जगण्याचा अधिकार मिळावा, तिचं माणूस म्हणून जगलं, जन्म हा सार्थकी लागावा, यासाठी या दाम्पत्याने बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. आणि या बालहत्या प्रतिबंधक गृहाच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना असं आवाहन केलं, विधवा स्त्रियांना असं आवाहन केलं की बायांनो, तुम्ही या ठिकाणी या, बाळंत व्हा, ते बाळ आम्ही आमच्याकडे ठेवू आणि तुम्ही एक स्त्री म्हणून, एक माणूस म्हणून, एक स्वतंत्र स्त्री म्हणून जगा
असा एक नवा दृष्टिकोन, एक नवी दृष्टी स्त्रियांमध्ये रुजवण्याचं महत्त्वाचं काम सावित्रीने या ठिकाणी केलेलं दिसून येतं. सुईण म्हणून, दाईमा म्हणून सावित्रीनं या स्त्रियांची बाळंतपणं केली आणि त्यांची मुलं आपल्याकडे ठेवून घेतली आणि त्या स्त्रीला समाजामध्ये स्वतंत्रपणे जगण्याचं एक व्यासपीठ मोकळं करून दिलं. या दृष्टीने सावित्री आई म्हणून किती महान आणि मोठी आहे हे आपल्याला लक्षात यायला लागतं. दुसरं असं की जातीच्या बाबतीमध्ये जर विचार केला, जात वास्तव हे अतिशय भयानक स्वरूपाचं होतं. त्यावेळी माणसाला पाणी पिण्याचा सुद्धा अधिकार दिला जात नव्हता. अशा वेळी अस्पृश्य लोकांसाठी की ज्यांना समाज माणूस म्हणून वागवत नाही, पशु पातळीवरचं त्यांचं हीन अशा स्वरूपाची वागणूक दिली जाते, अशा लोकांकडे फक्त माणूस म्हणून बघणं ही दृष्टी त्यांनी समाजाला दिली आणि आपल्या घरामध्ये असलेला पाण्याचा हौद या सर्व लोकांसाठी खुला केला. हा समतेचा विचार, हे समानतेचं सूत्र, भेदभावाचं सूत्र बाजूला ठेवून माणूस म्हणून आपण सर्व समान आहोत, आपण सारे सारखे आहोत, हे समतेचं तत्व या फुले दाम्पत्याने समाजामध्ये रुजवलं. ही फार मोठी क्रांती काळाच्या दृष्टीने आपण म्हणू शकतो. पुढे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंनी सामाजिक कार्याबरोबर शैक्षणिक कार्य केलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्य केलेले आहे. सावित्रीबाईंनी अध्यापनाचं काम करत असताना काव्य लेखन हा जो प्रकार आहे, यामधून आपल्या अभिव्यक्तीला, आपल्या विचारांच्या अभिव्यक्तीला मोकळी वाट करून दिलेली आपल्याला दिसून येते. सावित्रीबाईंचे कविता संग्रह आपल्याला सांगता येतात. ज्योतिबांना लिहिलेली वेगवेगळी पत्रही आपल्याला बघता येतात. काव्य फुले, सुबोध रत्नाकर सारखे त्यांचे कविता संग्रह आज प्रसिद्ध आहेत. त्यावर वेगवेगळ्या प्रकारे संशोधन होतं आहे. सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, धार्मिक असेल, प्रबोधनात्मक असेल, स्त्रीचा माणूस म्हणून विचार करणारे असेल, निसर्गावर प्रेम करणारे असेल, अशा विविध विषयांना सावित्रीबाईंनी या आपल्या काव्यामधून हाताळलेलं आपल्याला दिसून येतं. कमीत कमी शब्दांमध्ये सावित्रीबाई या अभिव्यक्त होत गेलेल्या आहेत. यामधून त्यांचा समाजाकडे, एकूण स्त्रियांकडे, व्यवस्थेकडे, धर्मव्यवस्थेकडे आणि माणूस या घटकाकडे बघण्याचा, काळाच्या पुढे जाऊन बघण्याचा एक दृष्टिकोन आपल्याला दिसून येतो. आणि हा दृष्टिकोन निश्चितच प्रेरणादायी अशा स्वरूपाचा आहे. म्हणजे सावित्रीने कुठल्याही विरोधाला बळी न पडता आपण स्त्रियांच्या उद्धारासाठी, समाजातल्या एका महत्त्वाचा घटक असणाऱ्या स्त्रीसाठी, तिच्या शिक्षणासाठी, तिच्या माणूस म्हणून असण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तिला तिच्या पायावर स्वतंत्रपणे उभं केलं पाहिजे, तिला शिक्षण दिलं पाहिजे. ही एक नवी जाणीव, एक नवी दिशा, नवा दृष्टिकोन स्त्रियांमध्ये, मुलींमध्ये रुजवण्याचं अतिशय महत्त्वाचं, मौलिक अशा स्वरूपाचं काम या ठिकाणी केलेलं आहे. सावित्रीबाईंनी विविध प्रकारचे कविता संग्रह लिहिलेले आहेत असं मी मगाशी म्हणाले. तर आधुनिक काव्याची जननी म्हणून आपण सावित्रीबाईंचा उल्लेख हा निश्चितपणे करू शकतो. अतिशय संवेदनशील अशा आणि समाजामध्ये अस्तित्वात असणाऱ्या विविध समस्यांवरती डोळसपणे बघून भाष्य करण्याचं धाडस सावित्रीबाईंनी या ठिकाणी दाखवलेलं आहे. म्हणजे ज्यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे कवी लिहित होते, त्या तुलनेमध्ये एक स्त्री कशा प्रकारे लेखन करते आहे, या संपूर्ण व्यवस्थेकडे कसे बघते आहे, व्यवस्थेला कसे जाब आणि प्रश्न विचारते आहे, यामधली एक समीक्षक स्त्रीवादी कवयित्री किंवा स्त्रीचा माणूस म्हणून विचार करणारी एक स्त्री सावित्रीबाईंच्या रूपाने या काळाने आपल्याला दिलेली आहे असं म्हणता येतं. वेगवेगळ्या प्रकारचे साथीचे रोग त्या कालखंडामध्ये अस्तित्वात होते. अशा वेळी प्लेगची जी साथ होती, त्यावेळी संसर्गामुळे घरातील माणसंही माणसांना नाकारत होती. अशा वेळी या सावित्रीबाईंनी त्या लोकांना उपचारासाठी मदत केली. स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्या रुग्णांना घेऊन येत असत आणि त्यावर उपचार करत असत. ज्योतिरावांच्या मृत्यूच्या वेळी त्यांच्या प्रेतयात्रेसमोर हातामध्ये जे टिटवे धरलं जातं, ते टिटवे हातामध्ये धरलं ते सावित्रीबाईंनी. अशा वेळी व्यवस्थेला फार मोठा जाब आणि चाप ही सावित्रीबाईंनी दिलेली आपल्याला दिसून येते की ही केवढी मोठी विचारांची, ज्योतिबांच्या विचारांची आणि एकूण शिकवणीची घडलेली सावित्री ही
धर्माला विरोध करून, व्यवस्थेला विरोध करून, कुटुंबाला विरोध करून महात्मा फुलेंनी दिलेल्या विचारावर, त्यांनी सांगितलेल्या शिकवणीवरती स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणते आणि ज्योतिबांच्या मृत्यूनंतर स्वतः त्यांना मरण यात्रा जी आहे ती त्यांची, ती स्वतःच्या साक्षीने सर्व विधी करून, स्वतः सर्व विधी करून पूर्ण केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे मी स्त्री म्हणून जेव्हा सावित्रीकडे बघते तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की सावित्रीबाईंनी किती विषय हाताळले. स्त्री शिक्षणाचं महत्त्व त्यांनी जाणलं, बालविधवांचं दुःख त्यांनी बघितलं, विधवांचे पुनर्विवाह झाले पाहिजेत ही जाणीव त्यांना निर्माण झाली. याबरोबर जात वास्तवामध्ये स्त्री कशा प्रकारे भरडली जाते आहे याकडे त्यांनी लक्ष दिलं. केशवपन केलं जात असताना स्त्रीची काय अवस्था होत असेल, सती जात होत्या स्त्री, त्यावेळी तिला जिवंतपणे जाळलं जात होतं, तेव्हा तिची अवस्था काय असेल, या प्रत्येक विषयावरती विचार करायला सावित्री आपल्याला भाग पडते. सावित्री कुठल्याही काळामध्ये एक नवा विचार रुजवते. म्हणूनच आज 21व्या शतकामध्ये सुद्धा आपण जेव्हा सावित्री आणि ज्योतिबा यांच्याकडे जाऊ तेव्हा काळापरत्वे एक नवा विचार, त्यांचं साहित्य, त्यांचं एकूण व्यक्तिमत्व आणि त्यांचं कार्य जे आहे ते एक नवा विचार आपल्याला देऊन जातो. हेच या दाम्पत्याच्या, सावित्री आणि ज्योतिबा यांच्या या एकूण कार्याचं, एकूण जीवनपटाचा जर आपण विचार केला तर काळाच्याही पुढे जाणारं हे यांचं व्यक्तिमत्व, यांचं एकूण कार्य आहे. आणि माणसाकडे माणूस म्हणून बघण्याची जी दृष्टी आहे ती निश्चितच आजही आपल्याला विचार करायला लावणारी असून काळाप्रमाणे एक नवा संदेश देणारी आहे. एकूण त्या काळामध्ये स्त्रियांना जर एकत्र आणायचं असेल तर कशा पद्धतीने एकत्र आपण आणू शकतो, या संदर्भामध्ये सावित्रीबाईंनी वापरलेली युक्ती ही खूप महत्त्वाची आणि एक नवा संदेश देणारी आहे. म्हणजे स्त्रियांना जर घराबाहेर पडण्याचा अधिकार नव्हता असं आपण म्हणालो, आपण असं ऐकलं, अशा वेळी धार्मिक कामासंदर्भामध्ये जर स्त्री बाहेर गेली तर ते चाललं जायचं त्या व्यवस्थेला, त्या कुटुंबाला, त्या कुटुंबातल्या इतर स्त्रियांना. अशा वेळी सावित्रीबाईंनी असे कार्यक्रम तयार केले, असे नियोजन पत्रिका तयार केली की जिथे सर्व स्त्रिया एकत्र येतील, कार्यक्रमही होईल, समारंभही होईल, विचारांची देवाणघेवाण होईल आणि समता आणि माणूस ही तत्व स्त्रियांमध्ये रुजवली जातील आणि एक विचार करायला त्यांना एक नवा धागादोरा उपलब्ध होईल. अशा दृष्टिकोनातून त्यांनी हळदी कुंकवासारखे कार्यक्रम असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवायला सुरुवात केली होती. मग संक्रांतीसारखा हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल, अशा कार्यक्रमांमध्ये स्त्रियांना बोलवायचं, एखाद्या विषयावरती चर्चा करायची, कोणी काही लेखन वाचन करत असेल तर त्या संदर्भामध्ये त्यांना एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं. हा फार मोठा विचार सावित्रीबाईंनी या ठिकाणी केलेला आपल्या लक्षात येतो. मग अशा वेळी एक नियोजन पत्रिका बनवली जायची आणि त्यामध्ये असं लिहिलं जायचं की या ठिकाणी कुठलाही भेदभाव केला जाणार नाही. प्रत्येक स्त्रीला माणूस म्हणून, मग ती कुठल्याही वर्गातली, कुठल्याही गटातली, कुठल्याही जाती धर्माची, कुठल्याही वर्णाची असो, तिला एकाच सतरंजीवरती, एकाच जामणावरती बसवलं जाईल, एकाच ठिकाणी सर्व स्त्रिया बसतील, कुठल्या विशिष्ट वर्गासाठी विशिष्ट व्यवस्था असणार नाही. अशा प्रकारची तयारी केली जायची आणि त्यानंतर त्या कार्यक्रम पत्रिका वाटल्या जायच्या. मग ज्या स्त्रिया ह्यांना मान्य असेल ह्या सर्व प्रगतीमध्ये सहभागी होणं, त्या स्त्रिया या कार्यक्रमांना हजर राहायच्या आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्त्रियांसाठी एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध व्हायचं. त्यामधून अनेक स्त्रिया घडल्या, अनेक मुली घडल्या, त्या लिहायला लागल्या. कुणी टोपण नावानं लिहायला लागल्या, कुणी ललित लिहायला लागल्या, कोणी वैचारिक लेखन करायला लागल्या, कोणी कविता लिहायला लागल्या. तर स्त्रियांसाठी स्त्रियांचं असं हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी सावित्रीबाईंनी त्या हळदी कुंकवासारख्या कार्यक्रमांचा, बोंडल्यासारख्या कार्यक्रमांचा आधार घेतला आणि समाजाचा एक प्रकारचा कल बघून प्रगती करत असताना कशा पद्धतीने आपण मार्ग निवडले पाहिजेत आणि आपली तत्व, आपली मूल्य ही समाजापर्यंत रुजवली पाहिजेत, ही एक नवी दिशा दाखवून दिलेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने सावित्रीबाई आणि ज्योतिबांवरती बोलायचं म्हटलं तर खूप बोलता येईल, परंतु या ठिकाणी या दाम्पत्याने केलेलं कार्य जे आहे, एकूण सावित्रीबाईंचं व्यक्तिमत्व, सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी केलेलं कार्य हे यापुढील काळातही अशाच पद्धतीने प्रत्येक वेळी एक नवी प्रेरणा, एक नवी दिशा देणारं असणार आहे.
अशाच पद्धतीने असे उपक्रम होत राहोत आणि या ठिकाणी मला सावित्रीबाईंच्या व्यक्तिमत्वावरती कार्यावरती बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी संयोजकांचे आणि आयोजकांचे मनपूर्वक आभार मानते आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद.